श्री स्वामी समर्थ. ओम दिगंबराय नमः. नमस्कार, मी नंदकुमार कोळकर. श्री स्वामी समर्थ. मी ओंकार भिवंदे. रत्नागिरी जिल्ह्यातील अरबी समुद्र आणि मुचकुंदी नदी यांच्या संगमावर वसलेलं, तसेच स्वामी नामाच्या प्रचार प्रसाराच्या कार्यासाठी सुप्रसिद्ध असलेलं आणि स्वामींचं गाव म्हणून सगळीकडे ज्याची प्रसिद्धी आहे, प्रचिती आहे, अशा या गावखडी गावामध्ये सती मातेच्या स्थानावर आता आम्ही आलो आहोत. श्री स्वामी समर्थ. हे स्थान काय आहे, याचं महात्म्य काय आहे, याचं सामर्थ्य काय आहे, या सर्वाविषयी आपल्याला माहिती देतील श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती गुरुदेव श्री दास दिगंबर स्वामी. आणि गुरुदेवांचा देखील या स्थानाविषयी काही संबंध आहे का, हे देखील जाणून घेण्याची पर्वणी आपणा सर्व स्वामी भक्तांना मिळालेली आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण लगेचच या विषयाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्रणाम गुरुदेव. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, हे सती मातेचं स्थान म्हणजे नक्की काय आहे? श्री स्वामी समर्थ. परब्रह्म श्री स्वामी समर्थांचं बाळ सद्गुरु श्री स्वामीसुत महाराज यांच्या पूर्वजांच्या वीर पत्नींची समाधी जी आहे, म्हणजे हे जे सती मातेचं स्थान आहे ना, हे एका शौर्याचं आणि धैर्याचं प्रतीक आहे. कारण या स्थानावर स्वामीसुत महाराजांच्या पूर्वजांच्या वीर पत्नी ज्या होत्या त्यांनी इथे समाधी घेतली आहे, त्या इथे सती गेलेल्या आहे आणि ते स्थान आहे स्वामी समर्थ. गुरुदेव, स्वामीसुत महाराजांचा पूर्वजांचा काही इतिहास आहे का? हो, नक्की आहे. आपल्याला थोडक्यात सांगतो की इसवी सन 1344 आणि त्याच्या अगोदर हे गावखडी गाव जे आहे हे तावडे कुटुंबियांचं होतं. स्वामीसुत महाराज म्हणजे हरिभाऊ तावडे. आणि हा जो आडिवरे सुभा होता, त्या आडिवऱ्या सुभाचे दंडनायक तावडे कुटुंबीय होते आणि गावखडी ही त्यांची राजधानी होती. आणि या राजधानीमध्येच हे तावडे कुटुंबीय राहत होते आणि हे त्यांचंच गाव आहे, तावड्यांचं. आणि इसवी सन 1344 मध्ये भाद्रपद महिन्यामध्ये कपिला षष्टीच्या योगावर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आणि या शूरवीर अशा क्षत्रिय मराठा असलेल्या तावडेंना विश्वासघातानं वेत्तेच्या समुद्र किनाऱ्यावर त्यांना विश्वासघातानं मारण्यात आलं. आणि त्यावेळेला ही बातमी जेव्हा गावखडीमध्ये आली सायंकाळला, तेव्हा गावखडीमध्ये आक्रोश झाला आणि त्या वीर पुरुषांच्या ज्या वीर पत्नी होत्या त्यापैकी जवळपास 360 स्त्रिया या गावखडी गावामध्ये सती गेल्या आणि त्या सर्व वीर मातांची ही समाधी आहे, सती माता ही. त्यामुळे या स्थानाला अनन्य साधारण असं महत्व आहे. कारण याच्याशी संबंध तावडे कुटुंबियांचा आहे, स्वामीसुत महाराजांचा आहे आणि स्वामीसुत महाराजांच्या माध्यमातून सर्व स्वामी भक्तांचा आहे. म्हणून हे स्थान जे आहे ते अनन्य साधारण आणि तावडे कुटुंबियांचं या गावामध्ये असलेलं वास्तव्य सिद्ध करणारं असं हे स्थान आहे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. याला लागूनच एक प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत ही जी माहिती दिली त्याच्यावरून असं सर्व स्वामी भक्तांनी समजायचं का की हेच श्री स्वामीसुत महाराजांचं मूळ गाव आहे? होय, नक्कीच. कारण कसं आहे की हरिभाऊ तावडे म्हणजे स्वामीसुत महाराज यांचे पूर्वज याच गावात राहत होते आणि या गावात ते दंडनायक म्हणून काम करताना त्यांनी उत्तम असं काम केलं आणि धर्माचं काम केलं. ते धर्माला मानणारे होते हे तर ना. आणि इथे त्यांचं वास्तव्य अनेक वर्ष होतं. मात्र ती दुर्दैवी घटना घडल्यानंतर तावडे कुटुंबियांनी हे गाव सोडलं, ते इथून विस्थापित झाले आणि ते विलिये गावामध्ये जाऊन ते तिथे प्रस्थापित झाले. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मग गुरुदेव, स्वामीसुत महाराजांचे वंशज
तावडे परिवार, तावडे घराण्याशी आपला काही संबंध आहे का? हा श्री स्वामी समर्थ. हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक असा प्रश्न आहे. आपल्याला सांगतो, परब्रह्म श्री स्वामी समर्थ देवानी समाधी लावल्याची लीला इसवी सन 1878 मध्ये केली आणि त्यानंतर बरोबर 100 वर्षाने 1978 मध्ये मी हे गावखडी गावातून माझ्या पुढील शिक्षणासाठी मुंबई शहरामध्ये गेलो आणि 1978 मध्येच माझा संबंध माझे परममित्र रवींद्र यशवंत तावडे साहेब यांच्याशी आला आणि ते माझे घनिष्ठ मित्र झाले. माझे मित्र खूप होते, मात्र तावडे कुटुंबियांशी आणि रवींद्र तावडे यांच्याशी माझा एवढा संबंध घनिष्ठ झाला की जणू काही मी त्यांच्या कुटुंबातलाच एक भाग आहे. आणि आपल्याला एक सांगतो, मला एक गोष्ट फार इथे जाणीवपूर्वक नमूद करायला आवडेल, ती म्हणजे आमचे मित्र जे रवींद्र तावडे आहेत, ते मुंबईला असताना त्यांच्या काकी तिथे होत्या. त्या सर्वांचा सांभाळ करायच्या. त्यांना ताई म्हणायचे, मीही त्यांना ताई म्हणायचो. फार प्रेमळ होत्या. आपल्याला सांगतो, मी मुंबईला ताडदेवला राहायला असताना जेवढे सण झाले त्या प्रत्येक सणाला मी या तावडे कुटुंबियांच्या घरी कुठला ना कुठला तरी पदार्थ ग्रहण करायला उपस्थित असायचोच. आणि समजा एखाद्या वेळेला मी तिथे पोहोचलो नाही तर त्या ताई होत्या ना, म्हणजे काकी तावडेंच्या, त्या तावडेंना म्हणायचे, अरे रवी, अरे तो आला नाही कसा अजून, त्याला बोलून घे, त्याला बोलून आण. सांगण्याचं तात्पर्य काय की माझं नातं तावडे कुटुंबियांशी या जन्मामध्ये 1978 पासून आहे आणि ते आज तागायत तसंच आहे. मला आजही असंच वाटतं की मी या तावडे कुटुंबियातला एक भाग आहे, त्यांचाच एक मी सदस्य आहे. आणि त्याच भावनेनं आज सती मातेच्या चरणी नतमस्तक व्हायची संधी मला स्वामींच्या कृपेने मिळाली. त्यासाठी सती मातेलाही आणि स्वामी देवांनाही मी अत्यंत भक्तिभावाने शरणागत होतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मग गुरुदेव, या तावडे कुटुंबियांपैकी तावडेंचं कुणी आता या गावकडी गावामध्ये राहतात का? दुर्दैवाने आता सध्या तरी गावखडी गावामध्ये तावडे कुटुंबियांपैकी कुणीच वास्तव्य करून नाही. पण तावडे कुटुंबियापैकी काही लोक इथे येत असतात. आमचे मित्र रवींद्र तावडे हे आमच्या भेटीला, स्वामींच्या दर्शनाला आणि मातेच्या दर्शनाला इथे येत असतात. मात्र ते इथे वास्तव्य करून कोणी नाही. स्वामी समर्थ. मागाशीच आपण म्हणालात की आपण 10वी झाल्यानंतर मुंबईला गेलो, तर तुम्ही ज्यावेळेला बालपणी इथे होता तेव्हा तुम्हाला या स्थानाविषयी संपूर्ण माहिती होती की आत्ताच तुम्हाला या स्थानाविषयी संपूर्ण माहिती होती? बालपण जे आहे ना, ते पूर्ण अज्ञानात गेलं. इथे सती माता आहे एवढंच माहिती आहे, पण हे सती मातेचं स्थान काय आहे हे काही मला तेव्हाही ठाऊक नाही. अगदी मुंबईला गेल्यानंतर सुद्धा अनेक वर्ष मला या स्थानाविषयी काहीही माहिती नव्हती. मात्र स्वामींची कृपा झाली आणि स्वामींनीच या स्थानाविषयी उपलब्ध असलेली माहिती मला उपलब्ध करून दिली. आणि त्यानंतरच, म्हणजे गेल्या काही 8-10 वर्षामध्येच मला या स्थानाविषयी स्वामींच्या कृपेने माहिती झाली. आणि त्यानंतर आपण एक पॉडकास्ट पण केलेला आहे, त्यामध्ये संपूर्ण तावडे कुटुंबियांचा इतिहास सांगितलेला आहे स्वामींच्या कृपेने, आणि या स्थानाविषयी पण सांगितलेलं आहे. कोणाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर त्याने आपल्या चॅनलवर जाऊन ही माहिती करून घ्यावी. मात्र मला या स्थानाविषयी अगोदर काहीच माहीत नव्हतं. किंबहुना गावातील अनेक लोकांना, आजही अनेक लोकांना या स्थानाविषयी तशी विस्तृत माहिती नाही. तसंच मीही एक होतो, पण आता स्वामींच्या कृपेने मला माहिती झालंय. श्री स्वामी समर्थ. मग गुरुदेव, गावामध्ये या स्थानाची, या मंदिराची पूजा अर्चा होते का, ही अजूनही हे दुर्लक्षित आहे? श्री स्वामी समर्थ. कसं आहे की तावडे परिवार इथून
विस्थापित झाल्यानंतर हे स्थान जे निर्माण झालं त्याची सुरुवातीला पूजा अर्चा होत होती किंवा नाही मला काही ठाऊक नाही. माझ्या बालपणी मी काही कोणाला इथे पूजा अर्चा करताना पाहिलेलं नाही. होत असेल तर मी पाहिलेलं नाही. पण आता गेली 20-1 वर्ष आपले स्वामी भक्त संतोष सन्मुख तोडणकर उर्फ बाबूदादा तोडणकर हे या मातेचं नित्य पूजन करतात. इथे दिवाबत्ती करतात, इथे साफसफाई करतात. जे भक्त इथे दर्शनाला येतात त्यांचं ते स्वागतही करतात आणि ते इथे पूजा करतात. मात्र आपण आजही पाहिलं तर तसं हे स्थान जे आहे ते आजही दुर्लक्षितच आहे. कळलं ना? त्यामुळे आता माझी स्वामी भक्तांना प्रार्थना आहे की हे स्वामीसुत महाराजांच्या पूर्वजांच्या वीर पत्नींचं स्थान आहे. आपण गावखडीला स्वामींच्या मठामध्ये येता त्यावेळेला स्वामींचं दर्शन करा आणि या मातेचंही दर्शन आपण करावं अशी माझी सर्व स्वामी भक्तांना प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता येत्या 28 ऑगस्टला श्री स्वामी समर्थ देव आणि श्री सतीमाता यांची भेट आहे, हे नक्की काय आहे? श्री स्वामी समर्थ. काय आहे की ते परब्रह्म आहे आणि परब्रह्म जे आहे ते निरंतरपणे प्रकृतीशी खेळत असते आणि तो खेळ जो आहे ना तो तसा सहजगत्या किंवा बा मी गेलो आणि मला तो खेळ कळला असं सहसा होत नाही ना. पण हे परब्रह्म इथे सती मातेच्या भेटीला येत आहे. सती मातेच्या भेटीला येत आहे. ही एक ऐतिहासिक घटना आहे. कारण अशी घटना यापूर्वी कधीच इथे घडलेली नाही आणि यामागे निश्चित असं गूढ असं कारण निश्चित आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मग ते विशिष्ट कारण हे त्या सोहळ्याविषयी समजेल सर्वांना की आता आपण काय उलगडा करू शकतो? हा सांगू शकतो ना. श्री स्वामी समर्थ. मला अखिल विश्वाला सांगायला आवडेल. स्वामी भक्त हो, 28 ऑगस्ट 2026 श्रावण पौर्णिमा आहे. त्या दिवशी परब्रह्म श्री स्वामी समर्थ पालखीमध्ये बसून सती मातेच्या भेटीला येणार आहे. ही ऐतिहासिक घटना आहे. पण त्या पलीकडे जाऊन सूक्ष्म जगतामध्ये एक प्रचंड अशी उलतापालत करणारी अशी घटना घडणार आहे. सूक्ष्म जगतामध्ये कारण का तर जे सूक्ष्म देह ज्याला वज्राहून कठीण असं म्हटलेलं आहे तो वज्राहून कठीण असलेला सूक्ष्म देह जर एखाद्या ठिकाणी अडकला तर त्याची सुटका सहजगत्या होत नाही. त्याच सूक्ष्म देहाला सर्व साधारण लोक जे आहेत सर्वसामान्य लोक जे आहेत ते आत्मा असं म्हणतात. त्यांच्यामध्ये आत्मा अडकला असेल तर त्याला पुढे गती मिळत नाही. माझं अंतःकरण स्वामींच्या कृपेने आणि त्यांच्या सामर्थ्याने असं ठामपणे सांगतंय की स्वामीदेव जे इथे येत आहेत ते असंख्य आत्म्यांना मार्गस्थ करण्यासाठी येत आहेत. त्यांना गतिमान करण्यासाठी येत आहेत. त्यांचा उद्धार करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे हा जो सोहळा आहे हा असाच पालखी सोहळा नाही. तो संपूर्ण सूक्ष्म जगत जे आहे ते ढवळून काढणारा सोहळा आहे. आणि म्हणून प्रत्येक स्वामी भक्ताने शक्य असेल तर या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. याला लागून अजून एक प्रश्न की ही जी संपूर्ण सोहळ्याची संकल्पना आहे ही तुमच्याकडे आली म्हणजे तुम्ही ठरवून करताय का हे सगळं, असं म्हणजे तुमची कल्पना आहे का? नाही श्री स्वामी समर्थ नाही बाळा. कसं आहे की अशा प्रकारची संकल्पना किंवा कल्पना किंवा अशा प्रकारचं नियोजन हे जेव्हा सूक्ष्म जगतामध्ये एवढी फार मोठी हलचल होणार आहे तेव्हा त्याचं नियोजन त्या परमात्म्याकडूनच असतं. हे माझी कल्पना नाही, माझी संकल्पना नाही, माझं नियोजनही नाही. मला स्वामी देवानी आदेश दिला
मला स्वामी देवानी आदेश दिला, पुन्हा सांगतो, आणि म्हणाले मला सतीच्या भेटीला जायचं आहे. आता माझ्यासाठी पण ती एक अनाकलनीय अशीच गोष्ट होती. पण स्वामींचा आदेश आल्यानंतर त्यांच्याच कृपेने आणि त्यांच्या सामर्थ्याने लाभ हानीचा विचार न करता तो आदेश जसाच्या तसा अंमलात आणणं हेच आपलं कर्तव्य आहे. कारण त्यांच्या चाकरीमध्ये आहोत आपण. मग त्यांची चाकरी करताना पूर्ण प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करावा. तसाच हा एक प्रयत्न आहे. मात्र त्याची संकल्पना, त्या पाठीमागचा विचार, त्यामागचं सामर्थ्य हे सगळं स्वामीदेवांचं आहे आणि त्यांच्या आदेशानुसार हे घडतंय. त्यामुळे हे बाबा आम्ही करतोय का? अजिबात नाही. आम्हाला त्यांनी निमित्त केलंय, कळलं ना? म्हणजे त्या बुद्धिबळाच्या पटावरचं एक प्याद केलंय आणि त्या प्यादेला असं सामर्थ्य देतात ते, की समोरच्या राजाला सुद्धा ते प्याद जाऊन शह देतं ना, तसा विषय आहे. त्यामुळे ही संकल्पना माझी नाही, ही कल्पना माझी नाही, हे स्वामींचा आदेश आहे. स्वामी. मग हे आताच का घडत आहे? बरं. हा एक चांगला प्रश्न आहे. अर्थात आताच का घडत आहे याचं उत्तर स्वामीच देतील. मात्र 28 तारीखला श्रावण पौर्णिमा आहे आणि 29 तारीखला सद्गुरू श्री स्वामीसुत महाराजांचा समाधी दिन आहे. श्रावण वद्य प्रतिपदा. त्यामुळे समाधी दिनाला धरून स्वामीनेही केलेली लीला आहे. कारण त्यांचं त्या आपल्या सुतावर असीम असं प्रेम आहे. असीम असं प्रेम आहे. त्यांनी आजपर्यंत आपल्या भक्तांना सांगितलं, अरे तुझ्या पुढच्या 7 पिढ्या बसून खातील, आणि ते त्यांनी निभावलं जसं तसं. मात्र हा सूत आहे, हा स्वामींचा सूत आहे. त्यामुळे पुढच्या पिढ्या काय मिळवणार ते मिळवतीलच, पण मागच्या 100 पिढ्यांचा उद्धार स्वामी करतील. आणि हे स्वामी भक्तांनी लक्षात ठेवायचं. जो जो त्यांच्या चरणाशी येऊन चिकटतो त्याच्या पुढच्या पिढ्यांचा विचार ते करतातच, मात्र त्याच्या मागील पिढ्यांचा सुद्धा ते उद्धार करतात. आणि स्वामी त्याचसाठी सती मातेच्या भेटीला येत आहेत. आणि हा सोहळा जो आहे तो आनंद सोहळा असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. श्री स्वामी समर्थ. मग गुरुदेव, या मंदिराला सौभाग्याचं प्रतीक समजलं तर चालेल का? अरे श्री स्वामी समर्थ. कसं आहे की सती प्रथा आज आपल्या देशामध्ये त्यावर बंदी आहे आणि सती प्रथेचं आपण समर्थन करण्याचंही काही कारण नाही. मात्र ज्या वीरपत्नी असतात आणि त्या सती गेलेल्या आहेत, त्यांच्याकडे प्रचंड शौर्य आणि धैर्य असतं. आणि त्यांनी अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे तर त्यांनी वैधव्याला नाकारलेलं असतं. माझं सौभाग्य अखंड राहणार, माझं सौभाग्य अखंड राहणार यासाठी त्या सती गेल्या. आणि त्या सती मातांचं हे स्थान आहे. त्यामुळे हे सौभाग्य स्थान आहे, हे सौभाग्याचं स्थान आहे. इथे जो जो येणार त्याचं सौभाग्य रक्षण माता आणि स्वामी करणार, ही शाश्वती स्वामींकडून आहे. श्री स्वामी समर्थ. यालाच लागून एक प्रश्न आहे, म्हणजे ज्यांना आपण समर्थ भगिनी असं म्हणता, म्हणजे ज्यांना वैधव्य प्राप्त झालेलं आहे दुर्दैवाच्या फेऱ्यातून, त्या येऊन इथे थेट माथा टेकू शकतात काय? स्वामी समर्थ निश्चितपणे. कारण काय आहे, जिथे शौर्य आहे जिथे धैर्य आहे, जिथे सामर्थ्य आहे, तिथे प्रत्येक जीव जो आहे, मग तो सबल असो या निर्बल असो, तो येऊन माथा टेकू शकतो आणि तिथून सामर्थ्य प्राप्त करू शकतो. त्यामुळे समर्थ भगिनी देखील इथे येऊन माथा टेकू शकतात. होय, 100%. आता त्या सोहळ्याला धरूनच प्रश्न आहे, श्री स्वामी समर्थ देव आणि सती मातेची भेट या सोहळ्यामध्ये समर्थ भगिनी सहभाग देऊ शकतात का? 100% निश्चितपणे. आणि त्यांनी द्यायचंच आहे, आनंदाने द्यायचंय. लक्षात आलं ना? त्यांनी आनंदाने द्यायचं, या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचंय आणि आनंद आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी प्राप्त करून घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ. अजून एक प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा. आपण आत्ताच सर्व स्वामी भक्तांना आणि इतर जे भक्ती मार्गातले आहेत त्या सर्वांना आमंत्रित केलं,
प्रत्येक जण प्रपंच करत असतो, तो आपली काही ना काहीतरी प्रापंचिक कामं बाजूला ठेवून या ठिकाणी येणार. मग इथे आल्यानंतर त्यांना काही प्राप्त होणार का? श्री स्वामी समर्थ. खर तर स्वामी चरणांचा मार्ग जो आहे तो प्राप्तीचाच मार्ग आहे. स्वामी चरणी जो जो येतो तो प्राप्तच करतो. मात्र हा सोहळा जो आहे हा विशेष आहे. हा सोहळा विशेष आहे. त्यामुळे या सोहळ्यामध्ये विशेष असं प्राप्त होणार निश्चितपणे सांगतो. आणि आपल्याला एक गोष्ट इथे प्रामुख्याने सांगतो. 28 तारीख आहे, शुक्रवार आहे, श्रावण महिना आहे. त्या दिवशी जरा जिवंतिका पूजन सांगितलेलं आहे. जरा जिवंतिका पूजन जे आहे ते जे पूजन करतात, ज्या स्त्रिया पूजन करतात त्यांच्या मुलाबाळांसाठी आहे. म्हणजे मुलांना दीर्घायुष्य देण्यासाठी, त्यांना उत्तम आरोग्य देण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी. आणि ही माता इथे बसली आहे ती आपल्या मुलाबाळांवर कृपा करण्यासाठीच बसलेली आहे. त्यामुळे खास करून आपल्याला सांगतो, त्या दिवशी जो जो भक्त स्वामी चरणावर आणि मातेच्या चरणावर माथा टेकेल त्याच्या मुलांसाठी तो अमाप असं सामर्थ्य प्राप्त करेल. त्यांच्या मुलांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उज्ज्वल भविष्य निश्चितपणे प्राप्त होईल. त्यामुळे प्रत्येकाने त्या दिवशी इथे या सोहळ्याला उपस्थित राहायचं आहे आणि मातेची आणि स्वामींची कृपा प्राप्त करायची आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव, माझ्या मनात एक प्रश्न आलाय. स्वामींच्या सामर्थ्याविषयी किंवा आपल्या कृपेविषयी अजिबात शंका नाही, परंतु भक्तगणांच्या माहितीसाठी आपण याची शाश्वती देऊ शकता का? श्री स्वामी समर्थ. मातेच्या बाजूला उभा आहे आणि आताही स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत याचा अनुभव करतोय. त्या मातेच्या साक्षीनं आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणाऱ्या माझ्या आराध्य दैवताच्या श्री स्वामी समर्थांच्या साक्षीने सांगतो, होय, हा सोहळा स्वामींचा आहे, हा सोहळा मातेचा आहे. त्यामुळे जो जो या सोहळ्यामध्ये सहभागी होईल तो निश्चितपणे प्राप्त करणारच, याची शाश्वती स्वामींकडून आहे. श्री स्वामी समर्थ ओम दिगंबराय नमः. आपण संपूर्ण या सोहळ्याविषयी आणि सती मातेच्या स्थानाविषयी खूप छान माहिती दिली. तर जाता जाता स्वामी भक्तांना आपण काय संदेश द्याल? श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, बघा काय आहे की अनेक गोष्टी आपल्याला ठाऊकच नसतात आणि जे अल्पस ज्ञान अज्ञानाच्या आवरणाखाली आपल्याकडे असतं त्यालाच आपण पूर्ण ज्ञान असं समजतो आणि आपण स्वतःची फसगत करून घेतो. स्थूल जगत जे आहे ते आपल्याला दृश्य होतं, मात्र सूक्ष्म जगत जे आहे ते सहसा दृश्य होत नाही, त्याची अनुभूती सहसा होत नाही, कारण आपण प्रपंचाच्या सागरामध्ये गटांगळ खात असतो. हा जो सोहळा घडणार आहे हा सूक्ष्म जगतामध्ये होणारी फार मोठी उलथापालत आहे आणि सूक्ष्म जगतामध्ये होणारी उलथापालत आपल्या जीवनावर निश्चितपणे चांगला परिणाम करणार आहे. म्हणून स्वामीसूत महाराजांच्या पूर्वजांच्या वीर पत्नींच्या स्थानावर स्वामी येत आहेत. हा एक अपूर्व असा सोहळा आहे आणि हा सामर्थ्याचा सोहळा आहे. म्हणून आपण सर्व स्वामी भक्त या स्वामीसूत महाराजांच्या मूळ गावामध्ये गावखडीमध्ये उपस्थित व्हा. गावखडी मठामध्ये या. स्वामींसोबत वाजत गाजत पालखीमध्ये स्वामी बसलेले असतील त्या पालखी सोहळ्यातून आपण स्वामींसोबत इथे या. स्वामींचं दर्शन घ्या, मातेचं दर्शन घ्या. आपण निश्चितपणे प्राप्त कराल आणि आपणा सर्वांचं जीवन जे आहे ते निश्चितपणे आनंददायी होईल. म्हणून आपणा सर्वांना माझं आग्रहाचं निमंत्रण आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी तव चरणी अर्पियले मन,
स्वामी तव चरणी अर्पियले मन, स्वामी नाम देई मज सुख समाधान, स्वामी नाम देई मज सुख समाधान. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामीदेव आणि सतीमाता भेट. परब्रह्म श्री स्वामी समर्थांनी गुरुदेव श्री दास दिगंबर स्वामींना दिलेल्या आदेशानुसार शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी श्री स्वामीदेव पालखीत विराजमान होऊन श्री सतीमातेची भेट घेतील. पालखी परिक्रमा दुपारी 4 वाजता आरंभ होईल.